ओके, सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो माय नेम इज सुमित राठोड आणि युआर वॉचिंग जावेद सुमित. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट व्हॉट इज फुल स्टॅक याचा मिनिंग समजून घेणार आहे. ओके, हा जावा डेव्हलपमेंट, हा जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटची सेकंड सिरीजचा सेकंड व्हिडिओ आहे. ओके, सो व्हॉट इज फुल स्टॅक डेव्हलपमेंट, व्हॉट इज जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ओके, सो सेकंड डे हा आपला आहे. ओके, सो सेकंड डेमध्ये व्हॉट इज फुल स्टॅक जावा. ओके, व्हॉट इज फुल स्टॅक जावा म्हणजे काय? ओके, सो चेक इट. बघा तुम्ही जरा, आता तुम्हाला मी सांगतो एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करून. ओके, सो फुल स्टॅक जावा म्हणजे काय? आता फुल स्टॅक डेव्हलपर असतो. ओके, फुल स्टॅक बॅकएंड डेव्हलपर असे डेव्हलपर्स असतात. ओके, सो फुल स्टॅकमध्ये 3 टाईप्स पडतात, जे की आता फर्स्ट टाईप म्हणजे दॅट इज द फ्रंट एंड. ओके, अँड सेकंड टाईप जो असतो तो म्हणजे बॅक एंड. ओके, अँड देन थर्ड टाईप जो असतो तो म्हणजे डाटाबेस. अँड मिनी डिफरंट टाईप्स पण असतात, जसे की डेऑप्समधले आपले डिप्लॉयमेंटचे जे काय क्लाउडचे जे काही डेव्हलपर्स असतात. ओके, क्लाउड टेक्नॉलॉजीचे डेव्हलपर असतात, डाटाबेस, बॅकएंड. पण मेन 3 जे असतात ते फ्रंट एंड, बॅकएंड अँड डाटाबेस. ओके, सो जे क्लाउडचे डेव्हलपर असतात, क्लाउड इंजिनिअरिंग, डाटा अनालिस्ट, ते डेव्हलपर ते वेगळे असतात, ते फुल स्टॅकमध्ये येत नाही. सो फुल स्टॅकमध्ये फक्त फ्रंट एंड, बॅकएंड अँड देन डाटाबेस, हे तीन टाईपच्या टेक्नॉलॉजी ज्या व्यक्तीला येतं ती व्यक्ती म्हणजे फुल स्टॅक जावा डेव्हलपर किंवा फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून त्याला एम्प्लॉईमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये त्याला वर्क भेटतो. ओके, सो आता फ्रंट एंड म्हणजे काय? ओके, फ्रंट एंड म्हणजे काय? ओके, फ्रंट एंड म्हणजे काय? सो फ्रंट एंड म्हणजे सिम्पली आपल्याला जो आता व्ह्यू दिसतोय माझ्या स्क्रीनवरती. ओके, ही टॅब दिसते ChatGPTची, ही माझी एक्साइटवरची टॅब दिसते. ओके, ही एवढी हा काय सगळा जो काय फ्रंट एंड दिसतोय, हा जो पूर्ण फ्रंट एंड आहे, हा फ्रंट एंड जो डेव्हलपर बनवतो त्या डेव्हलपरला ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर असे म्हणतात. ओके, सो ह्याच्यामध्ये म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसतं, लॉग इन पेज आपल्याला डोळ्याने दिसतं. ओके, रजिस्ट्रेशन पेज आपल्याला डोळ्याने दिसतं, होम पेज आपल्याला डोळ्याने दिसतं. मग जे आपल्याला डोळ्याने दिसतं त्या पेजला फ्रंट एंड पेज असं म्हणतात. ओके, सो ह्याच्यामध्ये येतं लाईक कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी वापरतात, ह्याच्यामध्ये वापरतात HTML. ओके, HTML, देन ह्याच्यामध्ये वापरतात परत CSS, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वापरतात. ओके, हे सगळे फ्रंट एंड डेव्हलपरचे स्किल्स असतात. ओके, त्याच्यामध्ये जावा स्क्रिप्ट म्हणजे हे 3 प्रोग्रॅमिंग लँग्वेज मोस्टली याच्यामध्ये वापरतात, जे पॉप्युलर आहेत. ओके, सो ह्याचा जो मिनिमम ॲव्हरेज पॅकेज जो असतो, मग हा फ्रंट एंड ज्याला येतं त्याला फ्रंट एंड डेव्हलपर असं म्हणतात. ओके, सो याला काय म्हणतात? याला म्हणतात फ्रंट एंड डेव्हलपर. ओके, याला म्हणतात फ्रंट एंड डेव्हलपर, याला म्हणतात फ्रंट एंड डेव्हलपर. ओके, सो 1 मिनिट. हे जी टेक्नॉलॉजी येतात, ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑर्गनायझेशनमध्ये जो काम करतो त्याला म्हणतात फ्रंट एंड डेव्हलपर. ओके, सो आता नेक्स्ट जे आहे ते नेक्स्ट जो आहे तो बॅकएंड. ओके, बॅकएंडमध्ये बघा, बॅकएंड म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, जे आपल्या ॲप्लिकेशन आपला रन होते, पण ॲप्लिकेशनच्या बॅकएंडमध्ये काय रन होतं हे आपल्याला माहीत नाही, त्याला म्हणतात बॅकएंड. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एखादं युजर लॉग इनचा पेज आपण एखाद्या वेळी लॉग इन करतो कुठल्या तरी वेबसाईटवर, रँडम वेबसाईटवरती जाऊन, किंवा ते आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो ते डाटाबेसमध्ये जाऊन स्टोअर होतं, किंवा आपण एखाद्या वेळी प्रॉपर युजर नेम आणि प्रॉपर पासवर्ड देऊन आपण ते लॉग इन करतो. पण लॉग इन केल्यानंतर ते कसं चेक होतं, ओके, डाटाबेसमधून ते कसं फेच होतं, ते कसं चेक केलं जातं की बाबा ते जेन्युइन युजर आहे का नाही, त्याला म्हणतात बॅकएंड. ओके, सो ह्याला म्हणतात बॅकएंड. आणि बॅकएंडमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ टेक्नॉलॉजी असतात, जसं की ह्याच्यामध्ये जसं की ओके, जावा मेन जी पॉप्युलर सगळ्यात आहे ती म्हणजे जावा. ओके, दॅन सेकंड आहे ती पायथॉन, दॅन थर्ड जी आहे ती C++. ओके, दॅन फोर्थ आहे ती सी, दॅन फिफ्थ आहे ती ओके C#. ओके, म्हणजे असे डिफरंट डिफरंट टाईपचे प्रोग्रामिंग लँग्वेज असतात ते बॅकएंडमध्ये वापरतात. ओके, बॅकएंडमध्ये जो काय फ्रंट एंडकडून जो डाटा असतो तो डाटाला प्रॉपरली प्रोसेस करणे, त्याच्यावरती प्रॉपर डिफरंट डिफरंट टाईपचे लॉजिक मांडणे, ती जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला बॅकएंड असं म्हणतात. ओके, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, सिम्पलमध्ये सांगायचं असतं, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, त्या डोळ्याने दिसत नाही त्याला म्हणतात बॅकएंड. सो याला काय म्हणतात? याला म्हणतात बॅकएंड डेव्हलपर. याला म्हणतात याला म्हणतात ओके, याला काय म्हणतात? याला म्हणतात बॅकएंड डेव्हलपर. ओके, बॅकएंड डेव्हलपर
याला म्हणतात बॅक एंड डेव्हलपर. ओके, तो सिम्पल फंडा आहे, जे डोळ्याने दिसत नाही त्याला म्हणतात बॅक एंड. तुम्हाला ॲट अ टाइम जेव्हा ज्यावेळी आपण प्रोग्रामिंगचे बेसिक बेसिक कन्सेप्ट चालू करू, म्हणजे ॲक्च्युअल आपले टेक्निकल जे कन्सेप्ट चालू होईल, अजून 2-3 लेक्चर नंतर आपले टेक्निकल कन्सेप्ट चालू होईल, त्यावेळी तुम्हाला प्रॉपरली ते समजून जाईल. ओके, देन येतो डाटाबेसचा कन्सेप्ट. ओके, डाटाबेस म्हणजे काय, डाटाबेसचा फंडा म्हणजे काय. ओके, आता डाटाबेस म्हणजे काय बघा, डाटाबेस म्हणजे लाईक एक स्टोरेज. ओके, ज्याच्यामध्ये आपली सगळी इन्फॉर्मेशन ती स्टोअर करून ठेवतो. आता जसं की आपण गुगल ड्राईव्ह वापरतो. ओके, पण गुगल ड्राईव्हचा जो डाटा असतो तो फोनमध्ये आपला स्टोअर होत नाही, ते कुठल्या तरी सर्व्हरमध्ये जाऊन स्टोअर होतं. ओके, म्हणजे जे काय आपण सपोज आपण एखाद्या पोर्टलवरती जाऊन लॉग इन करतो आपण फ्रंट एंडने, ते प्रोसेस होतं बॅकएंडमध्ये, पण बॅकएंडमधून ते डाटा जातं डाटाबेसमध्ये. डाटाबेसमध्ये जाऊन ते डाटा एकदम प्रॉपरली स्टोअर केलं जातं. आणि ज्यावेळी ती डिटेल रिक्वायर्ड असते पर्टिक्युलर क्लायंटला किंवा त्या कस्टमरला, त्यावेळी ती करेक्ट इन्फॉर्मेशन त्या डाटाबेसमधून फेच करणे, ह्याला म्हणतात डाटाबेस. म्हणजे लाईक अ स्टोरेज. डाटाबेस म्हणजे काय, एक लाईक अ स्टोरेज, ह्याला म्हणतात मेटा. डाटाबेस म्हणजे काय, एक लाईक अ स्टोरेज. ओके, जसं की असा असा एक डाटाबेस असतो. या डाटाबेसमध्ये स्टोरेज असतो. याच्यातून सगळा डाटा येतो फ्रंट एंड आणि बॅक एंडमध्ये प्रोसेस करण्यासाठी दिला जातो. ओके, सो हे आपण नंतर मी तुम्हाला डायग्रामेटली दाखवतो प्रॉपरली. ओके, सो आता डाटाबेसमध्ये कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी वापरतात ते आपण बघून घेऊया. ओके, सो याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये वापरतात फर्स्ट म्हणजे एकदम पॉप्युलर टेक्नॉलॉजी, ती म्हणजे आपली SQL डाटाबेस. आता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. SQL हे डाटाबेस, हे सगळं आपण जे काही एवढं डिस्कस करतो ते सगळ्या टेक्नॉलॉजी मी आपल्या या सिरीजमध्ये सांगणार आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ती SQL. ओके, अँड सेकंड, SQL म्हणजे काय, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ज्या लँग्वेजचा वापर करून आपण डायरेक्ट डाटाबेसची कम्युनिकेट करू शकतो, त्याच्यावरती डाटा फेच करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, डिलीट करू शकतो, अपडेट करू शकतो. डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेशन आपण ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू करू शकतो. ओके, दॅन सेकंड आहे तो ओरॅकल डाटाबेस. ओके, दॅन थर्ड आहे तो पोस्टग्रे डाटाबेस. ओके, पोस्टग्रे डाटाबेस. दॅन फोर्थ आहे तो मोंगो डीबी. ओके, म्हणजे भरपूर डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ डाटाबेस असतात मार्केटमध्ये. ते आपल्याला फक्त आता MySQL वापरायचं आहे. ओके, MySQL आपल्याला हा डाटाबेस आपल्याला वापरायचा आहे. ओके, सो हे डिफरंट डिफरंट टाईपचे डाटाबेस असतात. हे जी टेक्नॉलॉजी येते त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपरला SQL डेव्हलपर असे म्हणले जाते. ओके, काय म्हणतात त्याला, SQL डेव्हलपर. दिस इज द SQL डेव्हलपर. म्हणजे ह्याला कधी कधी डाटाबेस डेव्हलपर असेही म्हणले जाते. ओके, सो हे आपले 3 मेन टाईप झाले, जे की फुल स्टॅक डेव्हलपरची टेक्नॉलॉजी. फुल स्टॅक डेव्हलपरला हे कंपल्सरी यायलाच हवे. हे जे 3 टाईप्स असतात, हे 3 टाईप्स फुल स्टॅक डेव्हलपरला कंपल्सरी यायलाच हवे. मग ह्या 3 टेक्नॉलॉजीचा कॉम्बिनेशन जेव्हा एकाच वेळी होतो. ओके, 3 टेक्नॉलॉजीचा कॉम्बिनेशन ज्यावेळी एकाच अ, वेळी होतो, मग त्या डेव्हलपरला फुल स्टॅक डेव्हलपर असे म्हणले जाते. ओके, काय म्हणलं जातं त्याला, फुल स्टॅक डेव्हलपर. ओके, त्याला म्हणलं जातं फुल स्टॅक डेव्हलपर, समजलं. सो ज्यावेळी ह्या टेक्नॉलॉजीचा एकाच वेळी कॉम्बिनेशन होतो, त्या डेव्हलपरला फुल स्टॅक डेव्हलपर म्हणलं जातं. सो आता बघूया आपण सॅलरी कंपॅरिझन केलं तर फ्रंट एंड डेव्हलपरची सॅलरी असते मिनिमम 3 LPA टू 4 LPA. मिनिमम 4.5 पकडा, 4.5 LPA. ओके, अँड देन आपल्या बॅकएंड डेव्हलपरची जी सॅलरी असते ती म्हणजे स्टार्ट विथ 4 LPA बेस ऑन स्किल. ओके, अँड 8 LPA. ओके, हे ॲव्हरेज पॅकेज असतो बॅकएंड डेव्हलपरचा. अँड SQL डेव्हलपरचा 3 LPA जे ॲव्हरेज पॅकेज असतात. ओके, टू 4.5 LPA टू 5 LPA. ओके, हे ॲव्हरेज पॅकेज असतात. ओके, हे ॲव्हरेज पॅकेज असतात. बट ज्यावेळी आपण फुल स्टॅक डेव्हलपर, हे सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याला येतात, ज्यावेळी आपण फुल स्टॅक डेव्हलपर बनतो, त्यावेळी आपलं पॅकेज जातं अराउंड मिनिमम 5 LPA, मिनिमम 6 LPA टू 10 LPA. ओके, मिनिमम 6 LPA टू 10 LPA या रेंजमध्ये आपलं पॅकेज जातं ज्यावेळी आपण फुल स्टॅक डेव्हलपर होतो. ओके, सो मित्रांनो, एवढ्या टेक्नॉलॉजी ज्यावेळी आपल्याला येतात, त्यावेळी आपल्याला ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर असं एका नावाची पदवी आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये भेटते. ओके, सो फुल स्टॅक डेव्हलपर, आता सर तुम्ही सांगितलं की फ्रंट एंड म्हणजे काय, बॅक एंड म्हणजे काय, डाटाबेस म्हणजे, पण ते कम्युनिकेट किंवा कसं वर्क होतं
एकमेकांशी कसं ते कम्युनिकेट केलं जातं, एकमेकांशी कसं ते वर्किंग असतं, कसं कनेक्शन केलं जातं, एकमेकांशी फ्रंट एंडला बॅक एंडशी कसं कनेक्ट केलं जातं, बॅक एंडला डाटाबेसशी कसं कनेक्ट केलं जातं. ओके. आणि त्याच्यानंतर पूर्ण ॲप्लिकेशन बिल्ड झाल्यानंतर तो कसा डिप्लॉय केला जातो, पब्लिकली लोकांना कसा दिसतो, हे सगळं ती प्रोसेस जरा सांगा. ओके. तर ते सांगायचं झालं तर बघा, ते सांगायचं झालं तर हा सपोज आपला फ्रंट एंड. ओके. देन ओके, हा सपोज आपला बॅक एंड. ओके. देन and हा सपोज आपला database. Okay, so I adjust this properly, so properly you can view on my screen. So बघा, हे झाले आपले फ्रंट एंड, बॅक एंड अँड देन डाटाबेस. सो कम्युनिकेट कसं होतं, सो मी सिम्पली याला नाव देतो फ्रंट एंड. इट इज फ्रंट एंड. ओके. देन हा झाला आपला बॅक एंड, हा झाला आपला डाटा. 1 मिनिट, 1 मिनिट. ओके. हा झाला आपला डाटाबेस. सो हे झालं, हा आपला डाटाबेस, हा झाला आपला बॅक एंड, हा झाला आपला फ्रंट एंड. ओके. सो कम्युनिकेट कसं केलं जातं, कम्युनिकेट म्हणजे एकमेकांशी हे कनेक्टेड कसं असतात. तर कनेक्टेड म्हणजे फ्रंट एंड करून आता एक सपोज फॉर एक्झाम्पल एक लॉग इन पेज आपण घेतलं. ओके. फॉर एक्झाम्पल आपण जर एक लॉग इन पेज घेतलं, लॉग इन पेज घेतलं. ओके. लॉग इन पेज घेतलं. ओके. सो लॉग इन पेजमध्ये काय असतं, एक युजर आय डी असतो, युजर नेम असतो आणि एक पासवर्ड असतो. सो तो युजर नेम आणि युजर आय डी फ्रंट एंडकडून आधी युजर जो आहे तो युजर रजिस्टर करणार फ्रंट एंडवरती, रजिस्ट्रेशन पेजवरती. रजिस्ट्रेशन पेजवरती ज्यावेळी तो रजिस्टर करणार, ती इन्फॉर्मेशन कुठे येणार, बॅकएंडला इथे येणार. ओके. इथे आल्यानंतर बॅकएंडमध्ये ती प्रोसेस होणार की बाबा ती इन्फॉर्मेशन लिगल आहे का, ती प्रॉपर आहे का, त्याला कुठला ईमेल पाठवायचा आहे का, तो ईमेल व्हेरीफाय करायचा आहे का, तो OTP त्याला पाठवायचा आहे का, ते सगळं प्रॉपरली बॅकएंडमध्ये चेक केलं जातं. सो बॅकएंडमध्ये चेक झाल्यानंतर ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली डाटाबेसमध्ये स्टोअर केली जाते. ज्यावेळी ती इन्फॉर्मेशन डाटाबेसमध्ये स्टोअर होते त्यावेळी फ्रंट एंडला एक मेसेज येतो, म्हणजे एक रिस्पॉन्स असा येतो. डाटाबेसला ज्यावेळी इन्फॉर्मेशन स्टोअर होते त्यावेळी बॅकएंडकडून एक मेसेज जातो फ्रंट एंडला की इन्फॉर्मेशन सक्सेसफुली स्टोअर झाली, आणि तो आपल्या युजरला दिसतो. ओके. सो ही झाली डाटाबेसमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याची. पण ज्यावेळी युजर लॉग इन करतो एखादं पेज, त्यावेळी युजर नेम आणि युजर नेम आणि जो काय पासवर्ड आहे तो एंटर करतो. एंटर केल्यानंतर ती जी इन्फॉर्मेशन युजरने फ्रंट एंडवरती जी त्या फॉर्ममध्ये एंटर केलेली आहे, इन्सर्ट केलेली आहे, ती इन्फॉर्मेशन बॅकएंडला जाते. सो बॅकएंडमध्ये प्रॉपरली चेक केलं जातं की इन्फॉर्मेशन प्रॉपरली त्यांनी फुलफिल केली आहे का, सगळे की जे काय आपले प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो केले आहेत का, पासवर्ड करेक्ट आहे का. ओके. देन ईमेल आय डी करेक्ट आहे का, युजर नेम करेक्ट आहे का, ते सगळं चेक केलं जातं. आणि त्याच्यानंतर जरी इनव्हॅलिड असेल तरी इनव्हॅलिड मेसेज प्रोव्हाइड करणे, सेशनला इनव्हॅलिड करणे. ओके. जे काय बॅकएंडमध्ये ते सगळं काम जे असतं ते बॅकएंडमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर ते बॅकएंडमधून केल्यानंतर ती रिक्वेस्ट पाठवली जाते डाटाबेसला, आणि डाटाबेसकडून बॅकएंड जो आहे तो फेच केला जातो. काय, डाटाबेसकडून बॅकएंड जो आहे तो डाटाबेसमध्ये त्या युजरची इन्फॉर्मेशन फेच केली जाते त्या पर्टिक्युलर प्रायमरी की म्हणजे एक युनिक आय डीवरून. ओके. मग ज्यावेळी डाटाबेसकडून तो रिस्पॉन्स येतो असेल तर रिस्पॉन्स येतो, त्यावेळी बॅकएंड चेक करतो की बाबा पासवर्ड एंटर केलेला पासवर्ड करेक्ट आहे का, आणि टाकलेला डाटाबेसने फेच केलेला पासवर्ड करेक्ट असेल तर ह्याला काय कर, लॉग इन कर. तर ह्याला काय कर, ॲक्सेस दे लॉग इन करण्यासाठी. नसेल तर ह्याला काय म्हण, इनव्हॅलिड पासवर्ड किंवा इनव्हॅलिड युजर नेम जे काय असेल ते. ही झाली प्रोसेस मित्रांनो फ्रंट एंड बॅक एंड कम्युनिकेट करण्यासाठी. ओके. ही झाली प्रोसेस फ्रंट एंड आणि बॅक एंड कम्युनिकेशनची. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असणार हे कसं असते, काय असते. ओके. सो फ्रंट एंड म्हणजे काय, बॅक एंड म्हणजे काय, त्यांची सॅलरी किती असते. ओके. त्याच्यानंतर ते एकमेकाशी कनेक्टेड कसे असतात. अँड फ्रंट एंड डेव्हलपरचं काय असतं, बॅक एंड डेव्हलपरचं आहे, SQL डेव्हलपरची सॅलरी किती असते. सो आता फुल स्टॅक डेव्हलपरला काय काय म्हणतात बघा. ओके. ह्याला आता फुल स्टॅक डेव्हलपरला काय म्हणतात बघा, म्हणजे सॉरी, आता फ्रंट एंड बॅक एंड जे तिन्ही टेक्नॉलॉजी एम्प्लॉयला येतात त्या एम्प्लॉयला काय म्हणतात. सो त्याला डिफरंट टाईप्स ऑफ नेम असतात. ओके. जसं की फुल स्टॅक डेव्हलपर असतं. त्याच्यानंतर त्याला कधी कधी पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजच्या नावाने त्याला डेव्हलपर असं म्हणलं जातं, फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून. त्याला कधी कधी बॅक एंड डेव्हलपर असं म्हणलं जातं. ओके. कधी कधी त्याला स्प्रिंग बूट डेव्हलपर असं म्हणलं जातं. ओके. स्प्रिंग बूट डेव्हलपर, कधी त्याला बॅक एंड फुल स्टॅक डेव्हलपर असं म्हणलं जातं. ओके. फुल स्टॅक डेव्हलपर हे
ह्या पर्टिक्युलर त्या कंपनीमध्ये ज्यावेळी आपली हायरिंग असते, ओके, हायरिंग वेळी कुठल्या पोस्टला काय नाव असतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. ओके, फुल स्टॅक डेव्हलपरला असे असे पर्टिक्युलर नाव असतात पर्टिक्युलर कंपनीच्या हायरिंगवरती किंवा Naukri.com वरती, जेवढ्या काय पॉप्युलर वेबसाईट आहेत त्याच्यावरती अशा या नावाने ती पर्टिक्युलर पोस्टची हायरिंग होते. ओके, सो आय होप तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सगळं समजलं असणार प्रॉपरली. सो हा पहिले 2 दिवस आपले फक्त थेरॉटिकल मी तुम्हाला सांगतोय. फक्त नेक्स्ट उद्यापासून आपण जावा म्हणजे काय, जावाचे बेसिक बेसिक सगळं पाहणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण टेक्निकली प्रोग्रामिंगकडे वळणार. ओके, सो ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.